नमस्कार मित्रांनो, मी भूषण रमेश महाजन। तर आज आपण अशा विषयाबरोबर चिंतन करणार आहोत जो विषय आपण घरामध्ये किंवा धार्मिक विधी करत असताना अत्यंत आवश्यक असतो आणि आपण आयुष्यात जे काही व्यवहार व्यावसायिक कर्म करत असतो त्याविषयी जर हा भाव आपण ठेवून कर्म केलं तर आपल्या आयुष्यामध्ये आपल्या हातून कधीच दुष्कृत्य दुष्कर्म घडणार नाही। मग तो विषय म्हणजे देवाप्रतीचा समर्पण भाव। मग देवाप्रती जेव्हा आपण कुठलीही धार्मिक विधी पूजा अर्चना करत असतो तेव्हा तो समर्पण भाव आवश्यक असतो। मग तो उत्पन्न कसा होतो, निर्माण कसा होतो, आणि जर हा समर्पण भाव आपण कर्मात ठेवला, आपल्या व्यवहार कर्मात, तर आपल्या हातून दुष्कृत्य कसं घडत नाही आणि भाव असेल तर मग फल प्राप्त कसं होतं शीघ्रगतीने, त्याविषयी चिंतन करणार आहोत। तर कर्म करताना देवाप्रतीचा समर्पण भाव। तर समर्पण भावनेने कर्मास जो करतो, जो धार्मिक विधी असेल तो करत असताना आपल्या घरामध्ये किंवा पौरोहित्य जे करतात, जे गुरुजी सातत्याने तो शब्द प्रयोग करत असतात की वस्त्रम समर्पयामि, पाद्यम समर्पयामि, पुष्पम समर्पयामि। समर्पयामि याचाच अर्थ की देवाप्रती मी समर्पण करतोय। मग तो भाव जर आपला उत्कट असेल, ती वस्तू तो नैवेद्य स्वीकारतोय भगवंत ही भावना दृढ असेल, तो भाव दृढ असेल तर ते द्रव्य स्वीकारलं जातं, त्याचं फलप्राप्तीही आपल्याला घडत असते। मग हा समर्पण भाव निर्माण कसा होतो, उत्पन्न कसा होतो, तो देवाप्रती जेव्हा आपण पूजा करत असतो तर देवाप्रतीची तत्वनीती सांभाळून, प्रत्येक देवाचं स्वरूप वर्णन वेगळं आहे, गुणधर्म वेगवेगळा असताना देवाची तत्वनीती जो सांभाळून ती पूजा अर्चना करतो त्याच्या अंतरात समर्पण भाव उत्कट असतो। मग तो कसा निर्माण होतो, तो देवाची तत्वनीती। तत्वनीती म्हणजे काय? जर आपण गणेशाची उपासना करत असतो, पूजा अर्चना करत असतो, तर मग गणेशाप्रतीची तत्वनीती काय? तर गणेशाला काय पुष्प आवडतात, कुठलं गंध देवत त्या गणपतीला आवडत असतं, त्या देवत्वाला कुठला नैवेद्य आवडत असतो, त्याविषयी चिंतन करणे, त्या प्रकाराने ते अर्पण करणे, इथून भावाची निर्मिती होते। म्हणजे गणपतीला दुर्वा आवश्यक आहेत, तर दुर्वांच्या संबंधानं गणपती जोडला जातो। ते स्वरूप अनुसंधान असतं की गणपतीला दुर्वाच हव्यात, लाल फुलच हवं, गणपतीला बेल वाहू नये। मग हे साधन सामुग्री जेव्हा एकत्र करतो की गणपतीला नैवेद्याला मोदकच हवेत, रक्तचंदनच लागेल, हे भावना त्या गणपतीला जोडली जाते, ती आपली। मग ही भावनाच जेव्हा असते अंतरामध्ये, तिथून समर्पण भाव निर्माण होतो। म्हणजेच गणपतीला दुर्वा व्हायच्या आहे, दुर्वाच पाहिजे, हे चिंतन गणपती सहित सुरू असतं। म्हणजे तत्वनीती सांभाळून जो अर्पण करतो त्याला फलप्राप्ती शीघ्रगतीने होते। म्हणजे इथे महादेव असेल तर महादेवांप्रती कुठलं पुष्प, तर श्वेतपुष्प, बिल्वदल या गोष्टी अर्पण करायच्या आहे। विष्णू असेल तर भगवंताला पीतपुष्प, पीतवस्त्र, पीतचंदन या विषयाने जो सातत्याने चिंतन करतो, त्या अनुसार सामुग्री एकत्र करतो, तिथेच समर्पण भाव होतो, निर्माण होतो। कारण देवत्वाला वाहताना त्याला ज्या गोष्टी आवडतात, ज्या शास्त्रांनी सांगितल्या, शास्त्र अंतर्भूत आहे, त्याचं पालन करण्यासाठी ते द्रव्य आवश्यक आहे। गणपतीला बेल वाहू नये, महादेवाला तुळस वाहू नये, हे चिंतन आहे, हेच भावना मनात दृढ होते आणि मग अशाने समर्पण भावाची निर्मिती होते। म्हणजे त्या देवताला जे आवडतंय ते समर्पण करायचा भाव अंतरात जागृत होतो, तिथून तो समर्पण भाव निर्माण होत असतो। मग इष्टदेवाप्रती कर्मचरणा जेव्हाही, मग जे मतमतांतर असतात, काही जण कर्मात ईश्वर बघत असतात, आमचं कर्म हेच ईश्वर आहे असं जे मानत असतात, मग इष्टदेवाप्रती कर्मचरणावाही, मग आपण जे काही व्यवहार व्यवसाय अनुरूप जे काही कर्म करत असतो
ते कर्म करत असताना ते कर्म देवतेला समर्पण करायचं आहे हा भाव ठेवला, किंवा आयुष्यात जे काही मी कर्म करेल ते प्रत्येक कर्म भगवंताला अर्पण करणार, समर्पण करणार, हा जर भाव ठेवला तर संक्षिप्त रूपेही दुष्कर्मा न करी. मग तो व्यक्ती जर असा भाव असेल की मला हे देवाला अर्पण करायचं आहे, हा भाव असेल कर्म करतानाचा, तर त्याच्या हातून दुष्कृत्य कधीच घडणार नाही, घडू शकत नाही. कारण देवाला अर्पण करताना दुष्कृत्य कसं अर्पण करणार? मग संक्षिप्त रूपाने म्हणजे भव्य स्वरूपाने नाही, संक्षिप्त थोडक्यात सुद्धा दुष्कर्म त्याच्या हातून घडत नाही. जेव्हा अंतरात हा देवताला समर्पण करायचा भाव असतो तेव्हा लहान स्वरूपात सुद्धा दुष्कर्म त्याच्या हातून घडू शकत नाही, घडत नाही. मग देवतांचं अर्चन करतोय, पूजन अर्चन आपण समर्पण भावनेने करतोय, मग दुष्कर्म साध्यातलं साधं केलं चालतं का? साध्यातलं साधं दुष्कर्म केलं तर असं मोठं दुष्कर्म, छोटं दुष्कर्म असा वर्गीकृत्य आपण करू शकत नाही. वर्गीकृत्य कर्मातून होत नाही. म्हणजे फार मोठा दुष्कर्म नाही करत आम्ही, साध्यातलं साधं छोटासा नियम मोडला आहे, शास्त्राचं थोडंसं पालन केलं, बाकी सोडून दिलं, म्हणजे असं वर्गीकृत्य होत नाही. संक्षिप्त रूपाने सुद्धा दुष्कर्म घडता कामा नये. ते घडतच नाही जेव्हा समर्पण भाव अंतरात असतो. मी हे कर्म करतोय आणि हे मला भगवंताला समर्पित करायचं आहे, हा जर भाव अंतरात असेल तर त्याच्या हातून दुष्कर्म दुष्कृत्य कधीच घडत नाही. कारण दुष्कर्म कसं भगवंताला अर्पण करणार अशी लाज त्याच्या अंतरात निर्माण होते, म्हणून त्याच्या हातून दुष्कर्म कधीच घडू शकत नाही. अशा प्रकारे देवाप्रतीचा समर्पण भाव अंतरात निर्माण करा. कुठलीही धार्मिक विधी करत असताना, पूजा अर्चा करत असताना साध्यातल्या साधा उपाय असेल, साध्यातल्या साधा उपचार असेल, तो समर्पण भावनेने करा, त्यातून फलप्राप्ती होणार आहे. आणि देवतत्व सांभाळून करा. तर देवतत्व नीती म्हणजे काय? तर त्या देवतेला कुठले वस्त्र अलंकार प्रिय आहेत, कुठल्या वस्तू शास्त्राने अंतर्भाव आहेत, कुठले पुष्प त्या देवतेला अर्पण करावे, कुठले वस्त्र वाहावे, कुठलं चंदन आवश्यक आहे, या गोष्टीचं देवतत्व नीती सांभाळा. ज्या देवतांना शास्त्राने निषिद्ध सांगितले ते पुष्प वाहू नये, उदाहरणार्थ महादेवाला केवडा वाहू नये किंवा महादेवाला तुळस वाहू नये, हे काय ह्या गोष्टी सांभाळून जो करतो ना, ज्याच्या अंतरात या गोष्टी चालू असतात. गणपतीला बिल्वदल चालणार नाही. थोडक्यात त्या बिल्वदल आणि महादेव यांचं जसं सान्निध्य असतं, त्या जोडीने महादेवाचं चिंतन होतं. म्हणजे गणपतीला दुर्वा आवश्यक आहे, दुर्वाकडे पाहिल्यावर गणपतीचं स्वरूप अंतरात येतं. हा समर्पण भाव इथून निर्माण होत असतो. कारण का? देवाची तत्वनीती ते सांभाळत असतात. आणि जर प्रत्येक कर्मामध्ये देव साक्षी आहे असा भाव असेल तर भाव ऐसा दुष्कृत्य न जीवनी, त्याच्या आयुष्यात त्याच्याकडून व्यक्तिगत आणि सामूहिक सामाजिक कुठलंही दुष्कृत्य तो करणार नाही. कारण मी जे जे काय करतो आहे त्याला ईश्वर साक्षी आहे, हा भावच त्याला दुष्कृत्य करूच देणार नाही. अशा प्रकारे समर्पण भाव अंतरात निर्माण करा. मग ती धार्मिक विधी करताना असो किंवा आपलं व्यावहारिक व्यावसायिक कर्म करताना असो, जर समर्पण भाव अंतरात असेल तर उन्नती साधता येईल आणि दुष्कृत्य हातून घडणार नाही. त्याने लोकसंग्रह जमेल आणि त्यातून व्यापार वृद्धीही घडेल. म्हणजे धार्मिकतेतून व्यावसायिकता सांभाळता येते. ती कशी? तर देवाप्रती समर्पण भाव जो ठेवेल त्याला त्याची फलप्राप्ती होईल. अशा रीतीने देवाप्रती समर्पण भाव कसा निर्माण होतो, तो कसा ठेवावा, त्याने कसं शीघ्रगतीने फलप्राप्ती होती, याविषयी आपण चिंतन केलं. धन्यवाद.